सोने तुला सोन्याची माळ देन हातामध्ये मनगटी घड्याळ देन नायलॉनची साडी देतो गोल गोल आता तरी माझ्या संगे गोड बोल. बाय बाय म्हणा, माफ करू. बऱ्याच दिवसात तुझ्यावर काय गप्पा मारले नाही तर बोललो नाही. कशी आहेस? बेस आहेस ना? आशीच बेस राह हो बाय. मी काय म्हणतोय रे, आता इथे जो सगळा काय घडतोय तो तू बघतेस ना, तर मी पण माझ्या उघड्या डोळ्यानं बघतोय. पण आता सांगू उपयोग कुणाला? आणि बाय, तुझ्यात आणि माझ्यात हा जो काय बोलला चाललाय ना, हा कुणाला सांगू नकोस. आणखी रे, तुझी माझी दोस्ती आहे ना, मला सांगायचं नाही. आली मिली गुपचिली. आता हे पोरांचं वय आहे. हे कसं आहे, पोरांनी पोरींशी बोलण्याचा आणि पोरींनी पोरींशी बोलण्याचा. पण मी पुढल्याच्या बापसा वयाचा, तेव्हा तुझ्यासारख्या देखण्या बाईवरून येऊन गुलगुल बोलतोय. ओ बाबूराव भाऊ, तुम्ही कोणाशी बोलताय? डोलं फुटलं काय तुझं? मांगबाची मैत्री बसली ती बघ. तू आलाचा कळता क्षणी सगळेजण आलेत बघ इकडे. तुला काही वेळ लागलाय का? कोणाशी बोलतोयस तू? अरे ही काय माझ्या समोर तर उभी आहे विक्या. अरे आपली निलांबरी. जय हनुमान जय हनुमान सागर जय जय कपित लोक उजागर रामदूत अद्वित बलधामा. असं काय घाबरतो भूत बघितल्यावर? ओ बाबूराव भाऊ, मस्करी करताय ना माझी? कारण मला इथे कोणीच दिसत नाहीये. दिसत नाही काय? तिने तोंड डावायला तुम्ही काय तिचं काय संगत लगीन करणार आहात काय? ओ काय पण काय बोलताय? हे बाय, त्याच्या जवळ जाऊ नको. त्याचं लगीन झालेलं आहे, त्याला मी घेऊ नको. बाय बाय माझा ऐक. बाय त्याचा हात सोड. मार्या मी माझ्या जवळ नाही यायचं. बाय हात सोड. बाय ती परत आली आहे. निलांबरी परत आली आहे. बाबूरावला निलांबरी दिसते. निलांबरी परत आली आहे. जरा मूर्ख आहेस का? बाबूराव बाबूरावचं काय आता? स्वतःशीच बोलतायत. मी आजूबाजूला बघितलं तर तिथे कोणीही नाहीये. विक्या आठवतंय? मँडी पण असंच करायचा. विकी चुप, एकदम चुप. बाबूराव कायमच स्वतःशी बोलत असतात, हे माहिती नाही तुला? स्वतःही घाबरतो, दुसऱ्यांनाही घाबरवतो. तुला मी रोहिणी जवळ थांबायला सांगितलं होतं ना? का आलास इकडे? जा. घाबरतोय. अंजनी पुत्र पवन सुत नाम. विक्रांत, काय झालं? नाही, उठल्यापासून डोकं खूप ठणकतंय. रात्री झोप झाली ना नीट? हा, तू आता कितीही म्हटलीस ना मला झोप झालीये म्हणून, तरी मला माहितीये तुझी झोप झालेली नाहीये. अरे डोकं दुखतंय ना? थांब, मी तुला गोळी देतो. अरे विक्रांत, नको गोळी. विक्रांत, दे. थांब, तुला जादू दाखवतोय. आता काय? अरे माझ्या हातात जादू आहे, जादू. मी जर डोकं दाबून दिलं ना तर ते थांबलंच पाहिजे. ही कला मला माहीतच नव्हती. हा, काय ग काय झालं? काय नाही, डोकं दुखतंय. अगं मग हे असं चेपून तात्पुरतं बरं वाटेल, त्यापेक्षा गोळी घे. दिली आताच विक्रांतनी, वाटेल बरं. दिलेस का गोळी? ठीक आहे, आराम कर मग आता. मला रोहिणीची काळजी वाटते रे आता. आम्ही इथे यायला निघालो तेव्हा ती वेगळंच काहीतरी सांगत होती मला.
ती म्हणत होती की तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो आणि काय शुद्धीवर येत असताना काहीतरी वेगळंच बडबडत होती. या आधी मी तिला असं बरळताना ऐकलंय. म्हणजे काय म्हणायचं तुला? नाही, मला मला तसं वेगळं काहीच म्हणायचं नाहीये, पण रोहिणीची आत्ताची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. तिची अवस्था नाजूक आहे आता. या अशा वेळेला ना आपण तिला मानसिक आधार द्यायला हवा, सांभाळायला हवं तिला. ती अशीच वागत राहिली ना तर तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप रिस्की आहे ते सगळं. ठीक आहे, तुला जे बोलायचं होतं ते कळलं. आता तू जरा आराम कर, तुला आरामाची गरज आहे. डोकं दुखतंय ना? हो, मी आता आरामच करणार आहे. विक्रांत, खरंच जादू आहे तुझ्या हातात. हे रोहिणी बरोबर कोण आहे आता? ठीक आहे, तो पट्टू थांबेल का एकटा तिकडे? दम भरलाय मी आत्ता चांगला. गेला असेल रोहिणीकडे. रोहिणी, मी आत येऊ का? रोहिणी, अगं तुला चहा नाश्ता करायचा नाहीये का? सगळे तुझी वाट बघतायत. रोहिणी, अगं हे दार उघड ना. ए रोहिणी, अगं तुझा आवाज येत नाहीये. रोहिणी, बोल ना. रोहिणी, ऐक ना, तू उत्तर का देत नाहीये? नक्कीच काहीतरी गडबड आहे. विकी, सत्या, काय ग, बरं वाटतंय ना? कसलं बरं आणि कसलं काय यार. काय झालंय? यार झोपण्याचा खूप प्रयत्न करते रे. सारखा त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. त्यांचा म्हणजे कोणाचा सांगशील का मला? एक मँडी आणि दुसरा तो चेहरा कसा होता नेमका सांगता पण येत नाहीये. सारखा डोळ्यासमोर येतो यार आणि टचकायला होतं. सध्या भीती वाटते. तुला त्रास होणार नसेल तर मी एक विचारू? काय झालं होतं नेमकं, मला सांग जरा. अरे तिकडे रोहिणीचं डोहाळ जेवण सोडून इथे काय करतोयस यार तू? टिक्या, आणि काय झालं सांग ना. तू चेहरा पाहिलास का त्याचा? नाही सांगता येणार. तू हात लावलास ना त्याला? हा, तुला स्पर्शानं जाणवलं असेल ना बाई आहे का पुरुष आहे? नाही सांगता येणार. मी सांगतो म्हणून एकदा आठव ना प्लीज. मोठे डोळे होते, बुबुळ बाहेर आल्यासारखी दिसत होती, असं काही फाटलेले ओठ असे गालापर्यंत पसरले आणि असंच काहीतरी होतं. सत्या, तुझे एक्झॅक्ट कसं सांगतोय? सत्या, तुझ्यावर पण त्याने हल्ला केला होता. मचानावर गेलो होतो ना त्या दिवशी. बॉडी आहे की नाही ते बघायला. ती वर पोचणार, बघायला जाणार, तेवढ्यात त्याने ढकललं मला. सत्या यार, पण तुझ्यानंतर तिकडे विकी पण गेला होता. विकी जायच्या आधी त्याने बॉडी गायब केली होती. सगळा काय प्रकार चालला ना ते शोधायला लागला. आणि मला गॅरंटी आहे रोहिणीच्या रूम मध्ये जो कोणी होता ना तो तोच होता. सत्या, आता आपण काय करायचं? हे जे काही आपल्याला दिसलंय तो जर मुखवटा असेल आणि तो मुखवटा घालून जर कोणी आपल्याला घाबरवण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा लवकर बंदोबस्त करायला लागेल. सत्या, या टिक्याला काय झालं? तो का ओरडला? घाबरू नको. तुला माहिती नाही टिक्याला घाबरण्याची सवय आहे. तू थांब, शांत राहा. मी जाऊन बघून येतो. आणि
एकटी आहेस इथे, नीट राहा. मला सांग काय. हो शांत शांत. तू काय करतो रे इथे? तू का चाय द्याल तू? आमचं बोलणं ऐकत होतास चोरून? चाय देऊ? तुझ्याकडे बघतो मी नंतर, थांब ना बाजूला. बाय सावकाश हो, बाय. हन्म्या, अरे बाहेर या ना. अरे सत्या, विकी, हन्म्या, अरे लवकर बाहेर या. कुठे गेलात? अरे बाहेर या ना. क्या? काय झालं? हे काय रे? बाहेर बाहेर. अरे बोल ना, काय झालं? रोहिणी. रोहिणीचं काय झालं? बोल ना. अरे बोल ना टिक्या. अरे रोहिणी दरवाजा उघडत नाहीये. झोपली असेल, वॉशरूमला गेली असेल. अरे नाही, मी दरवाजा वाजवला, आवाज दिला, पण तिने काही रिस्पॉन्स दिला नाही यार. सध्या अरे काहीतरी गडबड आहे यार. चला बघूया, चला. रोहिणी, हे रोहिणी, 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 दार उघड. रोहिणी दार उघड ना, रोहिणी. रोहिणी, दार उघड. हे बाय. अरे काहीच उपयोग नाहीये, काहीच रिस्पॉन्स येत नाही. इथे हाका मारून काही उपयोग नाही, त्या खिडकीत बघू. चल. हे तुम्ही थांबायचं. हा हा. हे रोहिणी, पाहिजे. रोहिणी, 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 रोहिणी प्लीज दार उघड. रोहिणी. रोहिणी, दार उघड. ए रोहिणी, ए बाय, अगं स्वतःच्या पोटच्या बालासाठी काहीतरी बोल. ए रोहिणी, रोहिणी, विक्रांत, मला खूप भीती वाटते आता. ठीक आहे म्हणतोय तसं रोहिणी खरंच जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना? बाय, तुझ्या स्वतःच्या जीवाचं काय बरा वाईट करून घेऊ नकोस. मी तुला माझ्या पोटच्या पोरून मानतो ना. बाय ऐक ऐक माझा. अगं तुझ्यासाठी नाही, पण पोटच्या पोरासाठी तरी तू स्वतःला सांभाळ. रोहिणी, तुम्ही सगळे प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. माझा तुमच्यापैकी कोणावरही विश्वास नाहीये. कुणी आहात तुम्ही सगळे. तुम्ही सगळे मिळून मला मारण्याचा प्रयत्न करताय, कळलंय मला. तुला तुला जे समजायचं ते समज, पण आता शांत होय. बघ, तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी प्लीज स्वतःची काळजी घे रोहिणी. तू दार उघड ग. रोहिणी, तुझा आमच्यावर विश्वास नाही ना, पण एकदा आमच्यासाठी दार उघड प्लीज. माझा तुमच्यावर विश्वास नाहीये सांगितलं ना एकदा, मग का पुन्हा पुन्हा दार उघडायला सांगताय? बर एक मिनिट विक्रांत, मला वाटतं आता या विषयावरती बोलण्यात काही अर्थ नाहीये. आपण तिला थोडा वेळ आराम करू देऊया, थोड्या वेळाने परत येऊया. हा हे बघ, आम्ही कोणी इथे थांबत नाही होत आता. हा आम्ही जातो आता, पण तू तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घे प्लीज. आम्ही परत येतो. हा तू आराम कर प्लीज, आराम कर. अरे यार, या रोहिणीला समजवायचं कसं? काहीच कळना झालंय. त्या बोलण्यावरून तरी आता असं वाटतंय की तिचा आपल्यापैकी कोणावरच विश्वास नाहीये. हो ना, इथं फक्त आपण आहोत आणि ती काय म्हणाली, तिचा आपल्यावर विश्वास नाही. मग कोणावर विश्वास आहे? तिला कळतच नाही अरे, तिच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे. आता आपल्याला तिची काळजी नसतीच तर तू थांबला असतास रात्रभर. बघ ना. एक मिनिट, आता हे सगळं बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे आम्ही काय चुकीचं बोलायलोय का? अरे हण्यात, तुम्ही चुकीचं बोलताय किंवा चुकीचं वागताय असं मी म्हणतच नाहीये, पण रोहिणीची कंडिशन पण आपल्याला समजून घ्यायला हवी ना. अरे आपली रोहिणी प्रेग्नेंट आहे रे. प्रेग्नन्सी मध्ये हे असे मूड स्विंग्स होतच असतात. शिवाय इथे जे काही चाललंय ते इतकं भयानक आहे ना, कधी काय घडेल काहीच सांगू शकत नाही आपण. आपण तिच्यावर रागवण्यापेक्षा तिची समजूत घालून हा दरवाजा कसा उघडेल ते बघायला हवं. बाबूराव, हा? तुम्ही एकदा रोहिणीशी बोलून बघा ना. हे बघा, ती आमच्यावर चिडली आहे ना, तुमच्यावर तिचा काहीच राग नाहीये. तुम्ही बोललात ना तर ती नक्की ऐकेल. कोण, मी? बाबूराव, हे बघा, तुम्ही तिला मुलगी म्हणता ना. आज रोहिणीच्या जागी जर तुमची मुलगी असती तर तिची तुम्ही समजूत काढली असती ना. हा बाबूराव, प्लीज प्लीज एकदा बोलून बघा ना तिच्याशी. का माझी मुलगी?
माझी मुलगी असती ना तर तिच्या आवडीचं मी काहीतरी बनवणार असता. तिला खायला घालून तिची समजूत काढली असती. मी रोहिणीच्या आवडीचा काहीतरी ना बनवून आणतो आणि तिला मी समजवतो. बाय मला जाऊ दे. सावकाश वाजव सावकाश. वाजव वाजव बाबा. बाय अगं तुझ्यासाठी मी गरमागरम भात आणि कढी घेऊन आलोय. 2 घास खाऊन घे बाय, बरा वाटेल. मला नकोय तुमचा कढी भात. बाय असा समोर आले हादल नाही म्हणून. बाय तू खाल्ल्याशिवाय मी इथं जाणार नाही एवढ्या डोक्यात घे तू. बाय म्हणजे ऐक जरा बाय. मला सांगितलं ना एकदा, नकोय मला कढी भात, जा तुम्ही. तू दार जर उघडला नाहीस ना तर बाय मी निघून जाईन. हा जा. ठीक आहे मी निघालो. बाबूराव हा बोल बाय. तुम्ही खरंच जाताय का? तूच मला म्हणली जा म्हणून मी चाललो होतो. तुझी हाक ऐकली मी परत आलो. बोल. नाही सॉरी, मी सहजच चिडले तुमच्यावर. तुम्ही नका ना जाऊ असं मला एकटीला इथे सोडून. माझी पोरगी तुला मी मानतो ना, मी तुझ्यावर कसं चिडल. हा पण मला एक सांग, माझा नातवंड काय करतोय बाय? जागा आहे. अंदी मंदी कंदी कंदी तुला तो छलतो का ग? हो खूप मस्ती करतो. आता बघा तुम्ही बोलताय ना तर लाथा मारतोय. अरोच्या मग मी एक करतो, माझ्या नातवाला ना हा आजोबा गोष्ट सांगेल. चालेल तुला? सांगा ना, ऐकतोय तो. तर नेमका झाला का, एक होता जंगल. त्या जंगलात होता एक ससा. आणि ससा कसा दिसायचा? तुझ्या आजोबाचे ना केसावानी पांढरा फटक. तर त्याचा एक मैत्र होता माकाड. कसा होतो माकाड माहिती ना? तो हानम्या काका आहे ना तुझा, तसा एकदम असा टुनटुनीत माकाड तो. चालेल. हे बेमट्या, आवडली ना माझी गोष्ट? बाय बाय भूक लागली त्या खाऊन घे. बाहेरच ठेवलं ताट. काय झालं? तुम्ही जेवढी काळजी करता ना तेवढी करायची गरज नाही. बाय आमची गाढ झोपली हो. अहो पण तिच्या जेवणाचं काय? त्या दाराशी नाही मी ताट झाकून ठेवलाय, पाण्याचा प्याला पण ठेवलाय. तिला भूक लागली तर उठून खाईल ना. नाही नाही, पण आम्ही तिला असं एकटीला सोडून नाही जाऊ शकत. सगळा मान्य, पण तिने दार उघडल्यावर आत घेतल्यावर तुम्ही आत जाल ना. बाबूराव आत थांबलं काय आणि बाहेर थांबलं काय? तिला जेव्हा जाग येईल तेव्हा आम्ही सगळे आहोत. ती एकटी नाहीये ही जाणीव झाली तरी खूप झालं. बरोबर आहे. काय काय म्हणतो आपण, जर आजची रात्र तिच्या खोली बाहेर थांबलो तर? हा बेस्ट आहे. ठरलं मग आपण आजची रात्र तिच्या खोलीच्या बाहेर थांबायची. चिंचा चिंचा खायच्या तुला? बाबूराव बाबूराव चिंचा खाव्याशा वाटतायत. आता कोणाशी बोलून काही उपयोग होणार नाही. कोणी मला चिंचा आणून देणार नाही. मलाच काहीतरी केलं पाहिजे.